आता बातमी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली या विलीनीकरणासंदर्भात आता विषय संपला असं म्हणायला लागेल, कारण आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी विलीनीकरणाचा विषय संपलेला आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हे विधान केलेलं आहे, तर तुतारी चिन्हावरच पक्षाची पुढची वाटचाल करायची आहे आणि शरद पवारांसमोर पक्षातील नेत्यांचा हा सूर पाहायला मिळाला असल्याची माहिती मिळते। तर आपलाच पक्ष मोठा करायचा असं सुप्रिया सुळे यांचं सुद्धा मत असल्याचं समजतंय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात। थेट जाऊयात संदीप यांच्याकडे। संदीप, खरं तर खूप चर्चा होत होत्या आणि खरं म्हणजे अजित पवारांच्या आधी सुद्धा आणि त्यांच्या हयातीत सुद्धा आणि त्यांच्यानंतर सुद्धा, त्यांचा अपघात झाल्यानंतर सुद्धा या संदर्भातल्या चर्चा रंगत होत्या। मात्र दरम्यान दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी महत्त्वाच्या वेगवेगळी विधानं केली होती विलीनीकरणाच्या संदर्भात। तर आता जी बैठक पार पडली आणि यात विलीनीकरणासंदर्भात जे वक्तव्य करण्यात आलं, जी मतांतरं होती शरद पवारांच्या गटातील, काय अपडेट्स आहेत त्या संदर्भात? नाही, वायबी चव्हाण सेंटरमध्ये स्नेहा जवळपास 2 ते 2.5 तास ही बैठक चालली। या बैठकीला स्वतः शरद पवार आणि इतर त्यांच्या पक्षातले अनेक आमदार आणि खासदार जे आहेत ते उपस्थित होते। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर बैठक कशासाठी आहे याची उत्सुकता संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती। मात्र महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की विलीनीकरणाबाबत काहीशी चर्चा आजच्या या बैठकीमध्ये झालेली आहे। मात्र पुढची जी काही वाटचाल आहे ती तुतारी या चिन्हावरच असावी असा आग्रह अनेक नेत्यांनी धरला। त्याचबरोबर कुठल्याही पक्षासोबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबतचं विलीनीकरण सध्या कुठलंही होणार नाही आणि त्याबाबत कुठलाही विचार नाही। कार्यकर्त्यांनी असेल, पदाधिकाऱ्यांनी असेल, पक्षासाठी झटून काम करावं असा थेट आदेश किंवा असे एक विचार जो आहे तो खासदार सुप्रिया सुळे यांनी आजच्या या बैठकीमध्ये मांडल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून समजते। त्यामुळे एकंदरीतच जर पाहायला गेलं तर शशिकांत शिंदे यांनी सांगितलेलं आहे की आता फुलस्टॉप मिळाला विलीनीकरणाला। त्यामुळे सध्या तरी विलीनीकरणाची कुठलीही चर्चा दिसत नाही। आजच्या बैठकीमध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं। दुसरं महत्त्वाचं स्नेहा, आजच्या बैठकीमध्ये आपण पाहतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप आलेला आहे, कारण शरद पवारांची भेट ही अजित पवारांच्या गटातल्या बऱ्याचशा आमदारांनी आणि नेत्यांनी घेतलेली आहे। तर तब्बल 22 आमदार हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। आमदार भेटून गेल्यामुळेच पटेल आणि तटकरेंनी वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत अजित पवार गटातले, हे सुद्धा समजतं। अतिशय महत्त्वाची घडामोड राजकारणातली, महाराष्ट्रातल्या राजकारणातली। तर संदीप राजगोळकर यांच्याकडेच पुन्हा जातो या संदर्भातले अपडेट जाण्यासाठी। संदीप, एक मोठी बातमी ती म्हणजे 22 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले शरद पवारांना भेटून गेलेले आहेत। काय एकूण हालचाली आहेत? नाही, प्रामुख्यानं पाहायला गेलं तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली होती। मात्र एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती स्नेहा, आणि त्यामुळंच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या जवळपास 22 आमदारांनी गेल्या 15 दिवसांमध्ये किंवा गेल्या 15 ते 20 दिवसांमध्ये 2-3 आठवड्यांमध्ये शरद पवार यांची भेट घेतलेली होती। काही आमदार त्यांना बारामतीमध्ये भेटलेले होते, काही पुण्यात, तर काही आमदार मुंबईमध्ये देखील भेटले होते। एकाच वेळेला हे आमदार भेटलेले नव्हते, वेगवेगळे ग्रुप त्यांचे करून त्यांनी संपर्क साधलेला होता आणि हे 22 आमदार फुटणार की काय आता अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते। आणि याच 22 आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतरच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता भूकंप होतो की काय अशी शक्यता आता वर्तवली जाते। दोन्ही नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे शरद पवारांना भेटलेले आहेत। मात्र आता यापुढे पक्षाची कशी वाटचाल असेल, काही वेळापूर्वी जी बैठक पार पडली त्यामध्ये विलीनीकरणाचा मुद्दा आता मागं पडलेला आहे, त्याला फुलस्टॉप मिळालेला आहे। त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले आमदार एकसंध राहतात का, ते ठेवण्यात सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना यश येतं का, हे आपल्याला काही दिवसात समजू शकेल। मात्र तब्बल 22 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे आणि त्याच्याबद्दलची जी चर्चा आहे ती देखील आज काही प्रमाणामध्ये आजच्या बैठकीमध्ये झाली। पण मूळ मुद्दा हाच आहे की अजित पवारांचे आमदार आता एकसंध राहतात की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते प्रवेश करतात, हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल। तर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात की आमदारांची खरं तर पक्षांतर होतं, या सगळ्या संदर्भात आता येणारे काळच सांगेल।